परिस्थितीशी दोन हात किंवा परिस्थितीशी सामना कसा करायचा याचं बळ त्यांना मिळालेलं असतं. ग्रामीण भागातली मुलं ही रानफुलांसारखी असतात. एका इंग्रजी कवीने म्हटलेलं आहे, फुल मेनी फ्लॉवर्स आर बॉर्न टू ब्लश अनसीन अँड वेस्ट इज स्वीटनेस इन द डेझर्ट एअर. जगापुढे येतात ती काही वेगळी उदाहरणं असतात, पण त्याच्याच तोड उदाहरणं ग्रामीण भागामध्ये पण असतात. आज सुदैवाने काळ बदललेला आहे. असे ग्रामीण भागातली रानफुलं जगापुढे आणणाऱ्या विविध स्पर्धा आहेत, त्यानंतर विविध प्रकारचे प्लॅटफॉर्म. जग आज गावाकडे चाललंय, खेड्याकडे चाललंय आणि खेड्यातल्या रानफुलांना आता खऱ्या अर्थाने खूप चांगली संधी पण प्राप्त होत आहे. फक्त गरज आहे की तुम्ही स्वतःला प्रूव्ह करण्याची, चांगला अभ्यास करण्याची, तुम्हाला जे काही आवडतं त्याच्यामध्ये पारंगत होण्यासाठी जेवढे कष्ट लागतील ते प्रामाणिकपणे करण्याची. तुकाराम महाराजांना आपण मानतो. महाराजांनी म्हटलेलं आहे, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास. जगात कुठलीच गोष्ट अवघड नाही. जर तुम्ही त्याचा अभ्यास केला, ते मिळवण्यासाठी प्रॉपर प्रयत्न केले तर जगात कुठलीच गोष्ट अवघड नाही. मुळातच ही शाळा खूप चांगली आहे, इथले शिक्षक खूप चांगले आहेत, विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहणारे आहेत, बळ देणारे आहेत. लातूर जिल्ह्यातले लोक पण खूप चांगले आहेत की ते नेहमी चांगल्या कामाला प्रोत्साहन देतात. ज्या मुलांना चांगलं काही करायचं आहे त्याच्या पाठीशी उभे राहतात. तर एवढं चांगलं पोषक वातावरण असताना मी आपल्या सगळ्यांचं सुयश निश्चित चिंतते. त्यासाठी आवश्यक ते कष्ट आपण नक्कीच कराल. आपल्याला ज्या काही शैक्षणिक गरजांची आवश्यकता असेल तर त्याबद्दल आपले शिक्षक पण त्याबद्दल आग्रही राहतील आणि त्या मिळवण्यासाठी अधिकारी म्हणून आम्हाला जेवढं शक्य आहे ते पण आम्ही करण्याचा प्रयत्न करू. आपल्या सर्वांना मी या ठिकाणी शुभेच्छा देते आणि शेवटी एवढंच म्हणणं की माना की जहाँ को हम गुलशन में न बदल सके मगर कुछ पत्थर तो उछल दिए जिस रास्ते से चल दिए. आपल्याला काही सगळं सुजलाम सुफलाम करणं आहे, फक्त तुमच्यात माझ्या एवढंच हातात नाहीये. जग खूप मोठं आहे, पण निदान एवढं तर करू शकतो की आपल्याला जे नेमून दिलेलं काम आहे ते आपण चांगलं करू शकतो. मग त्यासाठी काही प्रत्येक वेळी बॉर्डरवर जाऊन लढायची गरज नाही, त्यासाठी सैनिकच व्हायची गरज नाही किंवा हातात बंदूक घेऊनच शत्रूला गोळ्या घालायची गरज नाही. फक्त मी रस्त्यावर कचरा टाकणार नाही, मी माझं घर, माझा परिसर, माझी शाळा, मी ज्या ज्या ठिकाणी जातो ते मी स्वच्छ ठेवेन. मी ट्रॅफिकच्या नियमांचं पालन करेन. मी कोणाची फसवणूक करणार नाही, मी कोणाला त्रास देणार नाही. हे जरी काही स्वतःवर बेसिक बंधनं हे केले, पर्यावरण रक्षणासाठी मी आवश्यक ते सगळं करेन, यासारख्या जरी छोट्या छोट्या गोष्टी केल्या तरी आपण जे दायित्व आपलं आहे, एक माणूस म्हणून जे दायित्व आहे ते निश्चितपणाने पूर्ण करू शकू. त्या सगळ्यांसाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. जिल्हा पुरवठा अधिकारी आमच्या भगिनी श्रीमती प्रियंकाताई आहिरे, या कार्यक्रमाला दुसरे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आमचे DSO SDM श्री झाडके साहेब, दोन्ही तालुक्याचे तहसीलदार, RTOचे आमचे मंगेशजी गवारे, उपस्थित सर्व मान्यवरांचे बऱ्याचदा डबल नावं सर्वांनी घेतलेली आहेत, तरी मी नावं सर्वांचे घेत नाही. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील सर्व सन्माननीय आणि या कार्यक्रमाला उपस्थित ग्राहक संघटनेचे सर्व प्रतिनिधी मित्र हो, आज हा राष्ट्रीय ग्राहक दिन आपल्या श्री महादेव विद्यालयात आयोजित करण्यामागचा आमचा उद्देश प्रामुख्यानं हा आहे की ग्राहक संरक्षण कायद्याविषयी तुम्हाला जी काही माहिती मिळायला पाहिजे ती माहिती तुम्हाला ग्राहक संरक्षण कायद्याची झाली पाहिजे. या उद्देशानं आम्ही जाणीवपूर्वक आमचा दरवर्षी कार्यक्रम हा शहरी भागात असतो, पण सन्माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी मॅडमनी यावर्षी आम्हाला आमच्या मासिक मीटिंगमध्ये असं सूचना केल्या की आपण प्रत्येक वर्षी जिल्ह्याच्या ठिकाणी मित्रमंडळी आणि विद्यार्थी मित्रांनो, हा एकमेव असा कायदा आहे की त्या कायद्यामध्ये सर्वजणच या ठिकाणी अपेक्षित आहेत. म्हणजे जो आपण ग्राहक हा शब्द वापरलेला आहे, ग्राहक म्हणजे मॅडमने मला सांगितलं की पैसे देऊन जी खरेदी केलं जातं तो ग्राहक झाला. म्हणजे आपण सकाळी जर समजा आपला दूधवाला घेऊन आला दूध, तर जे दूध घेतो तो ग्राहक झाला आणि जो दूध विकतो तो त्या हद्दीपर्यंत व्यापारी. मित्र, राष्ट्रीय प्रांत ग्राहक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष भोसले साहेब, त्यांच्या सोबत आलेले
व्यासपीठावरील सर्व संघटनेत काम करणारे नायब तहसीलदार, केंद्रे साहेब, प्रमुख पाहुणे, बाहेरगावून आलेले सर्व प्रमुख पाहुणे व